राम राम मंडळी. मी जयेश ठोंबरे स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला 365 डेज चॅलेंजचा तिसरा दिवस, जे की आहे 3 जानेवारी, जे मी 1 जानेवारीपासून चालू केलं आहे. तर आज बघू, आज आपल्याला कांदा भिजवायचा आहे. तर कांदा भिजवायची सेटिंग करून येतो, पटकन पानं घेऊन जातो आणि ती सेटिंग करून येतो. तर आता हे बघा, इथं आपण अशी पोते हातरलेत तेव्हा अशी, की जेणेकरून जेव्हा पाण्याचा दाब येईल, म्हणजे पाईपातनं पाणी बाहेर निघेल, तेव्हा हिथली माती वाहून जाऊ नये. डायरेक्ट पाणी पडतं ना जमिनीवर, म्हणून हे पाणी वाहून जाऊ नये. आता ही वाला पोतं पलीकडच्या दंडात हातरतो. तर आता आपलं झालंय हे सगळं करून, सेटिंग पण सगळी करून झाली, जेणेकरून पाणी ह्या साईडला यायला पाहिजे. तर आधी आपण वरची साईड भिजवून घेऊ, जी ही साईड आहे ही साईड भिजवून घेतो आधी, आणि आधी चेक करू आपण तिकडं झालंय का नीट. तर ही आपली विहीर आहे, जिथनं आपलं आता पाणी कांद्याला जाणार आहे. बघू शकता गच भरली, ओव्हरफ्लो झाली अक्षरशः. तिथनं बघा नदीचं पाणी ह्यात पडतं आपलं विहिरीचं. आपण आलोय बघायला सेटिंग. ही वाल चालू आहे आणि रिटर्न वाल जरासा सोडतो इथंच. जास्त दाब होऊ नये म्हणून जास्त पाणी आपण परत विहिरीतच सोडतोय. बघू कसं होतं काय. आता करूया मोटर चालू. ही आपली पेटी. तेव्हा झाली चालू मोटर. पटकन जातो आता, फक्त अडचण नसते. चलो. तर आता आपली ही वाली साईड भिजवून झाली आहे, जी बारकीवाली साईड होती पूर्णपणे भिजवून झाली आहे. आणि आता आपण या दंडातनं पाणी सोडलं आहे आणि ते आता चाललं आहे असंच. चाललं पाणी. आता हे पूर्ण त्या मध्येपर्यंत असं जी लाईन दिसते तिथपर्यंत भिजवायचं, आणि मग तिथून पुढे वेगळा दंड आहे, तिथून पुढे खाली वेगळं भिजवायचं. आपले हे काय मला वाटतं अर्ध्या तासात तर हे भिजवून झालं, पण ह्याला जास्त वेळ लागणार, मोठा एरिया आहे खूप, म्हणून. तर आता इथनं असं पाणी आलं आहे आणि असं चाललं आता भिजत. तर आता पप्पांनी
नाश्ता आणून दिलाय मला. मस्त वेगळी रानात नाश्ता करायची मजाच वेगळी एकदम. काम चालू आहे आपलं इथं, पाणी देतोय आणि रानात बसून नाश्ता करतोय. आता बघतो आता काय दिलं नाश्त्याला. इथं मस्तपैकी लसणाची चटणी आहे आणि चपाती आहे आणि त्यात पालकची भाजी आहे. एक नंबर. अजून काय पाहिजे लाईफमध्ये? पैसा कमवायचा हे सगळं नाही बाबा. आपलं निवांत काम करायचं, सगळं करायचं आणि जगायचं. माझी फेवरेट असते बरं का लसणाची चटणी. एक नंबर लागते, एकच नंबर. लसणाची चटणी खाल्ली का नाही, इतकं भारी वाटतं का नाही मनाला. मस्त. ही लसणची चटणी आहे इथं. आता निवांत आहे. 2 वाजेपर्यंत एकदम निवांत आहे मी. आता काय टेन्शन नाही, काय नाही. नाश्ता पण झाला, आता सगळं झालं. बघू आज आंघोळ 2 वाजताच करेल आता. बाजूलाच पाणी आहे माझ्या, निवांत आहे. कोण आसपास नाही, काय नाही. निवांत राहायचं, डोक्याला जास्त लोड घ्यायचा नाही. तर आता आपलं जेवण झालंय आणि मम्मीने माझ्यासाठी कॉफी आणली. आता रोज सकाळी पितो ना, म्हणून. थांब येत, थांब दे. गरम आहे. हा आणतो, थांब ठेवतो आधी तिथं. जेवण करून झालंय आपलं. आता कॉफी पितो. तिथे दारा मोडलंय बघा, असं दिसतंय. तर आज एकदम निवांत आहे. हे असं पाणी सोडलंय, बघू शकता इथनं पाणी येतंय. आणि आज 2 वाजेपर्यंत आपल्याला हेच करत राहायचंय. तर बघू आता. माझे ॲनिमल्स आहेत, गाय, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्या. तर त्यांचं पप्पा करतील आजचे दिवस. तर मग भिजवतं आता एवढं. आता पायात पण काय घातलं नाही, लेट टोचतं. एक तर सवय ना अशी रानात चालायची. आणि पाणी येते मस्तपैकी. कांदा टॉपच आणणार बघा यावेळेस. मी चॅलेंज घेतलं, चॅलेंज. मी सांगू का तुम्हाला, 5 वर्ष झाली आहेत मला गावी येऊन. पण आजपर्यंत मी फक्त ऊस आणि गहू हे 2च पिकं चांगले काढलेत. मी खरबूजमध्ये फेल झालो आहे, मी केळीमध्ये फेल झालो आहे, मी अक्षरशः एका रानात तर मक्यामध्ये पण फेल झालो आहे. तर बघू ह्यावेळेस कांदा मी चांगलाच आणणार आहे. किती झालं तरी थांबायचं नाही आपण, कळलं. तर यावेळेस सगळं मन लावून करायचं. नवीन वर्ष, नवीन सुरुवात, नवीन चॅलेंजेस पण घेतलेत. लेट्स डू इट, लेट्स डू इट. तुम्ही पण करू शकता, मी करतो तर तुम्ही पण करू शकता. तर हे बघा, आलं आता. बोलता बोलता हे पाण्यापर्यंत पण आलो मी चालत. मस्त भिजतंय हे. तर आता मध्ये पाहिजे तर थोडी मोटर बंद करून आंघोळ विंघोळ करेल. सकाळीच आलो मी 6:30 वाजता इथे रानात टच होतो. तर अयो, पाहायला लय लागते बाबा, टोचते. तर ह्या रानात जसं मी तुम्हाला आधी पण बोलले, केळी होती ती पण मी फेल गेलोय. पाऊस आला, हे झालं म्हणून. तर बघू आता कसं होतंय, काय होतं. कांदा तर मी चांगला जाणार आहे आता.
तर आता बघा आपली ही वरची बाजू सगळी भिजवून झालेली होती आणि आता आपण इथनं मधनं चालू केलं भिजवायला. असंच पाणी आलं असंच हे आता खालपर्यंत जाणार. एवढं झालं की आपलं कामच झालं. आता हे एवढं रान भिजवायचं आहे. मला नाही वाटत आज होणार एवढं काम. 2 वाजता लाईट जाणार आहे. आता किती वाजलेत? आता मे बी आता 12 वाजलेत. 2 तासात काही एवढं भिजवून होणार नाही माझं. निम्मं होईल निम्मं उद्या. चालतं बघा चाललं आहे पाणी मस्तपैकी. तर ही आहे ती आपली ॲक्च्युअल वैरण आहे सुवाबळ शेळ्यांसाठी. ही अशी आता काढायची चालू आहे. तर पावसाळ्यामुळे काय झालं इथं यायला जमलं नाही म्हणून ही अशी एवढी एवढी मोठी मोठी वाढली आणि त्याला आता पाला पण उरला नाही. तर आता आपल्याला फक्त एवढा शेंड्याचा पाला फक्त घ्यायचं चालू आहे. तर आता ही असं थोडं खरडून कापतोय कोयत्याने. तेव्हा कोयता तिकडं लावला आपण. तर ही अशी ओळ आहे तिथपर्यंत आणि हे असंच रान आहे पलीकडपर्यंत. तर आता चालू करतो तोडायला. एवढी मोठी झाली बघा आता. एक 2 ते 3 मजली बिल्डिंग असते तेवढं मोठं झालं. आता ही तोडत बसायचं आहे.
झालं आहे आता, बघू शकता तिथं वरती जिम आहे आपलं त्या तिथं. तर जातो आता घरी, प्रोटीन पितो, प्रोटीन पावडर घेतो, क्रेटीन घेतो आपलं, आणि मग झोपतो. आणि आजचा डे 365 डेज चॅलेंजचा पण कंप्लीट होतो आहे. तर टाटा, बाय बाय, आणि शुभ रात्री, शुभ रात्री, शुभ रात्री.